जनरल टर्म माहिती आपल्याला Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 d. ठीक आहे, ही काय आपली जनरल टर्म. ठीक आहे, आता जनरल टर्म वरून मी m टर्म काढू शकतो. ठीक आहे, सो Tm इज इक्वल्स टू a प्लस m मायनस 1 d अँड n टर्म तर आपण अगोदरच लिहिलेले, तरी एकदा परत त्यांनी सांगितलं होतं m Tm इज इक्वल्स टू m मल्टिप्लाइड बाय Tm इज इक्वल्स टू m मल्टिप्लाइड बाय n. ठीक आहे, म्हणजे m इंटू ब्रॅकेट a प्लस m मायनस 1 d इज इक्वल्स टू n मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट a प्लस n मायनस 1 इथून झालं. ठीक आहे, आता पुढच्या स्टेपला काय करू आपण, सिंपल यांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. ठीक आहे, यांचं मल्टिप्लिकेशन कसं येईल, m a प्लस m मायनस 1 d इज इक्वल्स टू n a प्लस n ब्रॅकेट n मायनस 1 d. ठीक आहे, दोन्ही ए टर्म, ठीक आहे, ए कोएफिशिएंट वाले दोन्ही टर्म एका साईडला घेतल्या, m a मायनस n a आणि d कोएफिशिएंट ज्यामध्ये अवेलेबल आहे त्या दोन्ही टर्म एका साईडला घेतल्या, n मायनस 1 d मायनस m मायनस 1 d. ठीक आहे, या दोन्ही मधून a कॉमन घेतला तर m मायनस n आउटसाइडला इज इक्वल टू सेम स्टेप n मायनस 1 मायनस m मायनस 1. ठीक आहे, मग इथं काय मिळेल, a m मायनस n इज इक्वल्स टू, ठीक आहे, आता हे दोन्ही ब्रॅकेट आपण ओपन करू, तर ओपन केले तर n स्क्वेअर मायनस n मायनस m स्क्वेअर हा मायनस मायनस प्लस होईल 1. ठीक आहे, आता असं आपल्याला रिअरेंज असं करावं लागणार आहे की m मायनस n दोन्ही मधून कॉमन येईल. ठीक आहे, मग जेणेकरून आपण काय करू, m मायनस n ची टर्म कॅन्सल करू शकू. मग करायचं काय, a ब्रॅकेट m मायनस n इज इक्वल्स टू d त्याला करावं लागेल रिअरेंज. ठीक आहे, सॉरी इथं m राहील, मग इथं होईल m मायनस n मायनस m स्क्वेअर प्लस n स्क्वेअर. ठीक आहे, मग इथं आता इथं काय करायचं, तर इथं आले आपलं a ब्रॅकेट m मायनस n इज इक्वल्स टू d. आता इथं मला m मायनस n तर ऑलरेडी आलेलं आहे, वाटलं तुम्ही याला ब्रॅकेट टाकून ठेवतो, पण या पुढच्या, ठीक आहे, या पुढचा जो आपला हे पुढचं जे आपलं एक्सप्रेशन आलेलं आहे यामधून m मायनस n आपल्याला कॉमन घ्यायचं आहे, तर त्यासाठी मी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या फॉर्म्युलाचा यूज करू शकतो. ठीक आहे, a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असेल, तर a मायनस b इंटू a प्लस b. ठीक आहे, a मायनस b इंटू a प्लस b. ठीक आहे, मग याला काय करू, मी मायनस कॉमन घेतो, m स्क्वेअर मायनस n स्क्वेअर. ठीक आहे, आता मी होल टर्म मधून आत्ताच m मायनस n कॉमन घेतो या फॉर्म्युलेचा यूज करून, मग मला इथे मिळेल a ब्रॅकेट m मायनस n इज इक्वल्स टू m मायनस n इंटू d ब्रॅकेट मध्ये 1 मायनस ब्रॅकेट राहिली तर m प्लस n शिल्लक. ठीक आहे, m मायनस n हा हे दोन ब्रॅकेट आहे. ठीक आहे, दोन्ही ब्रॅकेट आहे दोन्ही टर्मला, त्यामुळे एक ब्रॅकेट जर बाहेर आला तर दुसरा ब्रॅकेट ऍज इट इज इथे शिल्लक राहील. मग आता इथं सिंपल m मायनस n दोन्ही टर्मचे, ठीक आहे, दोन्ही साईडचे काय होतील, कॅन्सल होतील. आता इथे शिल्लक राहील माझ्याकडे a इज इक्वल्स टू d ब्रॅकेट मध्ये 1 मायनस m प्लस n. ठीक आहे, आपल्याला प्रूफ काय करायचं होतं, आपल्याला प्रूफ हे करायचे की प्रूफ काय करायचं, आपल्याला प्रूफ करायचे t m प्लस n इज इक्वल्स टू 0 हे आपल्याला प्रूफ करायचे. ठीक आहे, t m प्लस n इज इक्वल्स टू 0 प्रूफ करायचे. तर जर आपण जनरल टर्म लिहिला t m प्लस n इज इक्वल्स टू काय असेल, तो t m प्लस n असेल a प्लस m प्लस n मायनस 1 d. ठीक आहे, t m प्लस n इज इक्वल टू 0 पुट करायचं आहे, हे आपल्याला वरच मेन्शन करावं लागणार आहे की टू प्रूव्ह t m प्लस n इज इक्वल टू 0. ठीक आहे, इथे मी लिहून ठेवतो
टू प्रूव्ह की m प्लस n इज इक्वल टू 0 हे आपल्याला प्रूव्ह करायचे आहे. ठीक आहे. तर आता इथं ह्याला इक्वेशन नंबर वाटलं तर आपण देऊन ठेवू. ठीक आहे. आणि इथं काय करू आता a च्या जागी, ठीक आहे, a च्या जागी डायरेक्ट व्हॅल्यू आपण पुट केली 1 मायनस m प्लस n, ठीक आहे, प्लस m प्लस n मायनस 1 d. ह्याला रिझन लिहायचं फ्रॉम 1. ठीक आहे. फ्रॉम 1 जर लिहिलं तरी चालेल. याच्यासाठी जे रिझन आहे इक्वल्स टू, आता दोन्ही मध्ये d आहे, परत इथे d कॉमन घेतला 1 मायनस m प्लस n प्लस m प्लस n मायनस 1. ठीक आहे. इथे ब्रॅकेट ओपन केला 1 मायनस m मायनस n प्लस m प्लस n मायनस 1. हा मायनस मायनस कॅन्सल, हा मायनस प्लस कॅन्सल, हा पण मायनस प्लस कॅन्सल, हा 1 प्लस आहे, हा 1 मायनस आहे, हाही होईल कॅन्सल. म्हणजे अल्टरनेटिव्हली मला काय मिळते तर d इंटू 0 आणि परत हा भेटतोय 0. सो t m प्लस 0